यंदाच्या आर्थिक वर्षाचं बजेट सादर झालं आहे. त्यानुसार तुमच्या उत्पन्नावर किती टॅक्स लागणार जाणून घेऊयात. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 4 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाहीये. 4 लाख ते 8 लाखांपर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर 5% टॅक्स भरावा लागेल. 8 लाख ते 12 लाख उत्पन्नावर 10%, 12 लाख ते 16 लाख उत्पन्नावर 15%, 16 लाख ते 20 लाख उत्पन्नावर 20% आणि 20 लाख ते 24 लाखाच्या उत्पन्न गटात तुम्ही असाल तर तुम्हाला द्यावा लागेल 25% टॅक्स. 24 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. आता यामध्ये अशी एक बातमी व्हायरल होते, ती म्हणजे 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. तुमचं उत्पन्न करमुक्त असेल. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नात जर तुम्ही होम लोन म्हणजे घरासाठी कर्ज घेतलेलं असेल, एखादी पॉलिसी काढलेली असेल आणि त्याचे हफ्ते जर तुमच्या उत्पन्नातून कट होत असतील तर तुम्हाला 12 लाखाच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. त्याच्या स्टँडर्ड डिडक्शन नुसार तुम्हाला 75,000 रुपयांचा बेनिफिट होईल. पण जर तुम्ही होम लोन विमा किंवा पॉलिसी काढलेली नसेल तर मात्र तुम्हाला 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% टॅक्स भरावा लागेल.